एक कर्मचारी जिथे 3 वर्षांपासून काम करत होता तिथं आपल्या 7 महिन्याच्या गरोदर बायकोला त्याच्या साहेबांकडे घेऊन जातो, जो की एक नामांकित कॅप्टन बाबा होता. फक्त एवढ्यासाठीच कर्मचारी आपल्या बायकोला नेतो की तिची डिलिव्हरी नॉर्मल व्हावी आणि सुखरूप व्हावी आणि त्यांचं बाळ सुखरूप जन्माला यावं. पण जेव्हा ती बायको त्या बंद केबिनमधून रडक्या चेहऱ्यानं बाहेर येते आणि नवऱ्याला आत काय घडलं ते सांगते, ते ऐकून त्याच्या पायाखालची जमीनच सरकते आणि त्याच क्षणापासून तो त्या बाबावर नजर ठेवायला सुरुवात करतो. एक आईवडील आपल्या मुलीचं उज्ज्वल भविष्य घडावं म्हणून तिला एका बाबांकडे घेऊन जातात. पण त्या बंद दरवाजामागे त्या तरुण मुलीसोबत नेमकं काय घडतं? एका मुलीचं वय झालं, लग्न जमेना, म्हणून लग्न जमण्यासाठी चांगलं स्थळ तिला मिळावं यासाठी कुणीतरी सांगितलं, म्हणून ती मुलगी देखील त्या बाबांकडे जाते आणि तिच्यासोबतही बंद खोलीत काय घडतं? एक स्त्री आई होण्यासाठी वर्षानुवर्ष वाट पाहून थकलेली शेवटच्या आशेनं त्या बाबांकडे जाते, तर काही जणी फक्त त्यांना मुलगा व्हावा म्हणून. पण या सगळ्यांना एक गोष्ट माहीत नव्हती, त्या बंद खोलीत उपाय नाही तर काहीतरी भयानक घडत होतं. आज हीच सत्य घटना कुणासोबत काय घडलं ते प्रसंग तुमच्यासोबत या स्टोरीमधून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. नाशिकमधीलच एक गाव होतं आणि त्या गावातून सुरू झाली एक अशी गोष्ट जी ऐकून माणसाचा विश्वासच डळमळेल. एप्रिल महिना 2019चा तो काळ होता. एका वर्तमानपत्रात एक साधीशी जाहिरात आली होती. खरात महाराजांच्या ऑफिससाठी मुलगा हवा. पण त्या छोट्याशा जाहिरातीच्या मागे एक मोठं काळं आणि भीषण सत्य दडलं होतं. अशाच एका साध्या गरजू मुलाने त्या जाहिरातीला प्रतिसाद दिला. नाशिकमध्ये त्या ऑफिसमध्ये त्याचा इंटरव्ह्यू झाला आणि त्याला तिथं नोकरी मिळाली. सुरुवातीला त्याला सगळं तिथं सामान्य वाटत होतं. त्याचं काम होतं लोकांची नावं लिहून घेणं, जन्मतारीख नोंदवणं, अंगठीचं माप घेणं आणि कोणता खडा हवा आहे ते लिहून ठेवणं. पण काही दिवसातच त्याला तिथं काहीतरी विचित्र गोष्टी जाणवायला लागल्या. ऑफिसमध्ये रोज नवीन नवीन जोडपी यायची. तो बाबा त्यांना केबिनमध्ये बोलवायचा, पण काही वेळाने नवऱ्याला बाहेर काढून द्यायचा आणि बायकोला आतमध्ये एकटीच ठेवायचा. काही वेळात त्या खोलीचा दरवाजा बंद व्हायचा आणि त्यांची पूजा सुरू व्हायची. तो मुलगा बाहेर बसून एकच विचार करायचा, ही कसली पूजा आहे बरं, जी नवऱ्याशिवाय होते? पेपरमध्ये जाहिरात बघून कामाला लागलेला हा मुलगा फक्त विचार करायचा. बाहेर बसलेल्या माणसांसोबत बोलायचा तेव्हा ते म्हणायचे की हे महाराज अचूक भविष्य सांगतात, त्यांचे शब्द खरे ठरतात. आणि खरंच त्या मुलाला वाटतं की बाबांवर लोक डोळे झाकून विश्वास ठेवतात, कारण त्यांच्या ऑफिस बाहेर रोज मोठमोठ्या गाड्या उभ्या असायच्या. नेते, व्यावसायिक, श्रीमंत लोक रोजच तिथं ये जा करायचे आणि सामान्य माणसाला वाटायचं इतके मोठे लोक इथे येतात म्हणजे खरंच काहीतरी शक्ती असणार या माणसाकडे. या मुलाला नोकरीची गरज होती, त्यामुळं दुसरीकडे लक्ष न देता दिलेलं काम हा पूर्ण इमानदारीमध्ये करत राहिला. असेच 2-3 वर्ष गेली. 2023 साल आलं. त्या मुलाचं आता लग्न झालेलं होतं. त्याची बायको गरोदर होती. तिची काळजी घेणं त्याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं होतं. म्हणून त्यानं या बाबांकडे विनंती केली, साहेब मला थोडं लवकर घरी सोडा, माझी बायको गरोदर आहे. तेव्हा बाबा हसत त्याला म्हणाले, अरे तुझी बायको गरोदर आहे, मग तिला एकदा माझ्याकडे घेऊन ये, मी तिला आशीर्वाद देतो, तिच्या बाळासाठी विशेष पूजा करतो. मुलगा हो म्हटला, पण काही कारणास्तव त्याला आपल्या बायकोला घेऊन बाबांकडे जाता आलं नाही. असेच 2-3 महिने गेले. एकदा त्या बाबांनी पुन्हा त्या मुलास विचारले, काय रे तुझी बायको कशी आहे? ती तर गरोदर होती ना, कितवा महिना आहे आता तिला? हा मुलगा म्हणाला, साहेब आता 7वा महिना आहे. त्यावर हा बाबा म्हटला, अरे 7वा महिना खूप महत्त्वाचा असतो. गरोदर स्त्रीसाठी कुणाचीही वाईट नजर लागू शकते. तिला घेऊन ये माझ्याकडे, मी असा विधी करीन की तिची डिलिव्हरी नॉर्मल होईल, कोणतीही अडचण येणार नाही. इतकं सगळं ऐकून आणि रोज मोठमोठ्या लोकांना येताना पाहून त्या मुलाचाही विश्वास त्याच्यावर बसला. त्यानं आपल्या बायकोला समजावलं, चल
एकदा जाऊया त्यांच्याकडे, म्हणजे काही वाईट होणार नाही. बायकोनेही नवऱ्यावर विश्वास ठेवून होकार दिला आणि एक दिवस ते दोघंही त्या नाशिकमधील बाबांच्या ऑफिसमध्ये पोहोचले आणि केबिनमध्ये बसले. सगळ्यात आधी बाबा त्यांना दोघांनाही जन्मतारीख विचारू लागले. नंतर काहीतरी आकडे मोजू लागले. नंतर त्यांनी त्या मुलाच्या बायकोला विचारले, तुला मुलगा हवा की मुलगी? तेव्हा त्या मुलाची बायको म्हणाली की मला तर मुलगा किंवा मुलगी झाली तरीही चालेल, फक्त आमचं बाळ सुखरूप हवं, माझी डिलिव्हरी सुखरूप व्हावी हेच हवं. तेव्हा ते बाबा त्या मुलाकडे पाहून म्हणाले, तुझ्या बायकोसाठी मला एक विधी करावा लागेल, त्यासाठी तू आता बाहेर जा. नवरा बाहेर आला. खोलीचा दरवाजा बंद झाला. आत काय चाललंय याची कल्पनाही त्या कर्मचाऱ्याला अजिबात नव्हती. काही वेळाने दरवाजा उघडला आणि त्याची बायको बाहेर आली, पण तिचा चेहरा पूर्ण बदललेला होता. डोळ्यांत पाणी आणि आवाज थरथरत होता. नवऱ्यानं त्या क्षणी तिला काहीच विचारलं नाही, कारण तो तिथेच काम करत होता. त्या ऑफिसमधला एक कर्मचारी होता. आपण काही आत्ता बोललो, बायकोने काही उलट उत्तर दिलं तर इथे प्रॉब्लेम नको व्हायला, म्हणून तो बायकोला घेऊन घरी गेला. घरी गेल्यानंतर मात्र सगळं काही बदललं. ती बायको अचानक त्याच्यावर चिडचिड करू लागली, रागाने नवऱ्यासोबत बोलू लागली आणि एक दिवस ती फुटली. तुझा तो साहेब कुणी बाबा नाही, तो भोंदू आहे, भोंदू. आता हा मुलगा विचारू लागला, म्हणजे? त्यावरती रडत रडतच त्याला सांगू लागली, तुम्हाला त्या दिवशी त्या बाबांनी केबिनच्या बाहेर काढून दिलं. त्यानंतर त्यानं दरवाजा आतून बंद केला, लाईट बंद केली, मला डोळे बंद करायला सांगितलं आणि मग मला मिठी मारली. मी नकार दिला तर तो म्हणाला की ही पूजा आहे. त्यानं माझ्या शरीरावर हात फिरवला, माझ्या पोटावर हात फिरवू लागला आणि मी तुझं बाळ चेक करतोय म्हणू लागला. मी रडत होते, मी घाबरले होते, पण तो थांबला नाही. त्यानंतर त्यानं मला पाणी प्यायला दिलं आणि आपली पूजा अजून अधुरी राहिली, तुला पुन्हा यावं लागेल सांगितलं. बायकोचं बोलणं ऐकून ह्या नवऱ्याला तिच्यावर विश्वासच बसत नव्हता. तो म्हणाला, तू काहीही बोलते आहेस. तो माणूस किती मोठा आहे. लांब लांबून मोठमोठे नेते त्याच्याकडे येतात, मोठमोठे हस्ते त्याच्याकडून मंत्र घेतात, मोठे होतात. गेल्या 3 वर्षांपासून मी त्याच्या हाताखाली काम करतोय. तू कसलेही आरोप त्याच्यावर लावते आहे. तुला समजत नाही तू काय बोलते आहेस. अडीअडचणींमध्ये तेच तोडगा देतात, माहिती देतात आणि तू त्यांच्यावरच काहीही आरोप लावत आहेस. या नवरा बायकोमध्ये या गोष्टींवरून पुन्हा पुन्हा भांडणं होऊ लागली. पण या मुलाने काही तिथलं काम सोडलं नाही. तो नियमितपणे पुन्हा आपल्या कामावर जात राहिला. भांडणांमुळं बायकोनंही पुन्हा घरात हा विषय घेतला नाही आणि या मुलानेही शांतता बाळगली. पण त्या मुलाच्या मनात शंकेचं बी पेरलं गेलं होतं. त्यामुळे त्या कालावधीत हा मुलगा ऑफिसमध्ये गेल्यावर तिथं नीट बघत होता काय चाललं आणि काय नाही. महाराज खरंच बंद खोलीत काय करतो काय नाही. तेव्हाच त्या मुलाला कळलं की हा महाराज काही अघोरी उपायसुद्धा करत असतो. हळूहळू त्याला अजून काही गोष्टी समजू लागल्या. जे खडे ग्राहकांना दिले जात होते ते खरे नव्हते. रानटी चिंचोके घासून चमकदार बनवले जायचे आणि तेच हजारो लोकांना विकले जायचे. तरीही लोक त्यावर विश्वास ठेवायचे, कारण त्यांच्या मनात बाबांसाठी भीती आणि आशा दोन्हीही होत्या. ऑफिसमध्ये येणारे लोक यांना हा बाबा नकली खडे द्यायचा. कधीकधी अंगुठीचं माप हा मुलगा स्वतः घ्यायचा. त्याला माहिती होतं हे सगळं नकली आहे, तरीही लोक अगदी विश्वासाने ते खरेदी करायचे. आता तर बाबा कधीकधी या मुलालाच बाजारातून नकली साप किंवा वाघाची कातडी घेऊन यायला सांगायचा. पण त्यावर या मुलाला प्रश्न पडला की या वाघाच्या कातड्याचं किंवा या नकली सापांचं हा बाबा नेमका काय करतो. हे बघण्यासाठी तो मुलगा एकदा त्याच्या गावी मिरगाव इथं ईशानेश्वर मंदिरात गेला आणि त्याची पूजा करून येणाऱ्या त्या लोकांना हा बाबा अघोरी कृत्य करून घाबरवण्याचा त्यानं पाहिलं. तेव्हा तो मुलगाही घाबरला, बाबांची चौकशी करू लागला. तेव्हा त्याला समजलं की खूप सारी संपत्ती ह्या बाबाच्या नावावर आहे. तो लोकांना घाबरवून, लोकांना खोटे खडे देऊन, स्त्रियांची मजबुरीचा फायदा घेत
अफाट संपत्ती त्यानं जमवली आहे. नेहमीच आता हा मुलगा बाबांसोबत त्या मंदिरात जायला लागला आणि तेव्हा त्याला समजलं की त्या मंदिरात त्या बाबांनी CCTV कॅमेरेसुद्धा लावलेले आहेत. आणि तेव्हा या मुलाच्या डोक्यात आलं की आपण सुद्धा नाशिकमध्ये त्यांच्या ऑफिसमध्ये अजून एक CCTV कॅमेरा बसवावा, तेही गुपचूप त्या बाबांना न सांगता. त्या केबिनमध्ये नेमकं काय चालतं हे बघण्यासाठी. आता एक दिवस बाबा ऑफिसमधून लवकरच घरी गेल्यानंतर हा मुलगा ऑफिसमध्ये एकटा होता. तेव्हा त्यानं तो कॅमेरा बसवण्याचं काम केलं. मग काही दिवसांनी त्या मुलानं तो CCTV कॅमेरा तिथून पुन्हा काढून घेतला आणि त्याच्यातला डेटा पेनड्राईव्हमध्ये घेतला. आणि जे काही त्यानं त्यात पाहिलं त्याने त्याचं आयुष्य हादरून गेलं. व्हिडिओमध्ये बाबा महिलांना काहीतरी खायला देताना दिसत होते, पाणी पाजत होते आणि काही वेळाने त्या महिला गोंधळलेल्या अर्धवट बेशुद्ध अवस्थेत दिसत होत्या. आणि मग त्या महिलांवर गैरवर्तन करताना बाबा दिसत होते. काही मुली तर त्यांच्या मुलीच्या वयाच्या होत्या. आणि हे सगळं पूजाच्या नावाखालीच तिथं चाललं होतं. म्हणजे त्या मुलाला वाटलं की हा बाबा काहीतरी गुंगीचा पदार्थ त्या मुलींना किंवा त्या महिलांना खाण्यास देऊन असे कृत्य त्यांच्यासोबत करतो. हा महाराज विधी करायच्या नावाखाली मुलींवर लैंगिक अत्याचार करतो हे त्याला समजलं. त्या क्षणी त्या मुलाला समजलं त्याच्या बायकोनं जे काही सांगितलं होतं ते सगळं काही खरं होतं. पण तरीही तो घाबरला, नोकरीवर जाऊच लागला. आता त्या बाबांवर लक्ष ठेवू लागला. इतकं होऊनही या मुलाने कुठलंही पाऊल उचललं नाही, कारण त्या बाबांचं नाव खूप मोठं होतं. त्यांच्याकडे येणारी मोठमोठी माणसं होती, नेते होती, त्यामुळे त्याची दहशत होती. त्यामुळे हा मुलगा शांत बसला. कुठलीही तक्रार त्यानं या महाराजांविरोधात केली नाही. सत्य माहीत असूनही तो शांतपणे त्या ठिकाणी आपलं काम करू लागला. पण आता तो मुलगा बाबांनी काही कामं सांगितलं तर ऐकत नव्हता. त्या कामांना तो साफ नकार द्यायला लागला आणि त्यामुळे चिडून या बाबांनी त्याला नोकरीवरून काढून टाकलं. त्याची ती नोकरी गेली, पण तरीही मुलगा खुश होता, कारण त्या ठिकाणी काम करणं त्याच्या मनाला अजिबात पटत नव्हतं. पण तरीही त्यानं पुढे नक्कीच एक चांगलं काम केलं. पण त्याआधी त्याच ऑफिसमध्ये घडणारी दुसरी घटना ऐका. एक दिवस एक आईवडिलांनी त्यांच्या मुलीचं उज्ज्वल भविष्य घडवण्यासाठी एक निर्णय घेतला. पण तो निर्णय त्यांच्या आयुष्यातला सर्वात मोठा पश्चाताप ठरणार होता. त्या दिवशी सकाळीच ते तिघही घरातून निघाले होते. आईच्या डोळ्यात आशा होती, वडिलांच्या चेहऱ्यावर विश्वास होता आणि मुलगी मात्र शांत होती, कारण ती अजूनही या सगळ्या गोष्टींवर पूर्ण विश्वास ठेवू शकत नव्हती. पण आईवडिलांच्या आग्रहाखातर ती त्यांच्यासोबत नाशिकमधील त्या बाबांच्या दरबारात पोहोचली. बाहेर आधीच लोकांची गर्दी होती. काही लोक हात जोडून उभे होते, तर काहींच्या चेहऱ्यावर भीती होती, तर काहींच्या डोळ्यांत अपेक्षा. आणि त्या वातावरणातच तो बाबा लोकांसाठी देव बनला होता. थोड्याच वेळात त्या कुटुंबाला आत बोलवण्यात आलं. ते तिघही केबिनमध्ये गेले. बाबाने मुलीकडे एकटक पाहिलं, काहीतरी मनातल्या मनात मोजलं आणि अचानक गंभीर आवाजात म्हणाला, या मुलीवर वाईट शक्तीचा प्रभाव आहे. तिचं भविष्य अडचणीत येऊ शकतं. हे ऐकताच तिच्या आईवडिलांच्या पायाखालची जमीन सरकली. त्यांनी लगेच विचारलं, मग यावर उपाय काय आहे बाबा? बाबा शांतपणे म्हणाला, एक विशेष विधी करावा लागेल, पण त्यासाठी मुलीला एकटीलाच आत ठेवावं लागेल. तुम्ही दोघंही बाहेर जाऊन बसा. आईवडील थोडे घाबरले, पण विश्वास इतका होता की त्यांनी काहीही प्रश्न न विचारता बाहेर जाणं पसंत केलं. दरवाजा बंद झाला आणि त्या मुलीच्या आयुष्यातला सर्वात भीषण क्षण सुरू झाला. बाबाने तिला एक ग्लास पाणी दिलं. हे पिऊन घे, तुझ्यावरची वाईट शक्ती दूर होईल सांगितलं. ती मुलगी थोडी घाबरलेली होती, पण आईवडिलांचा विचार करून तिनं ते पाणी पिऊन टाकलं. काही क्षणातच तिचं डोकं गरगरायला लागलं, डोळे जड झाले, शरीरावरचं नियंत्रण सुटायला लागलं. ती घाबरली. मला काय होतंय, ती अडखळत म्हणाली. पण बाबा तिच्याकडे पाहून फक्त एकच वाक्य म्हणाला, घाबरू नकोस, ही प्रक्रिया आहे, तुझं कल्याण होणार आहे. आणि मग त्या बंद दरवाजामागे जे घडलं ते
ती मुलगी कधीच विसरू शकणार नव्हती. ती नको म्हणत होती, थांबायला सांगत होती, पण तिचा आवाज कमकुवत होत चालला होता. शरीर साथ देत नव्हतं आणि तो माणूस स्वतःला देव म्हणत तिच्या असहाय्यतेचा फायदा घेत होता. काही वेळाने दरवाजा उघडला. मुलगी बाहेर आली, पण ती आधीची मुलगी राहिली नव्हती. तिच्या डोळ्यात भीती होती, तिच्या चेहऱ्यावर शांतता नव्हती. आईवडिलांनी विचारलं की काय झालं बेटा, पण ती काहीच बोलली नाही. कारण आत जाताना ज्या माणसावर तिच्या आईवडिलांनी विश्वास ठेवला होता त्यानेच तिला शेवटी एकच धमकी दिली होती, कुणाला काही सांगितलंस तर तुझ्यावर कोप होईल, तुझे आईवडील मरतील. आणि त्या एका वाक्यानं ती मुलगी यातून पूर्णपणे तुटून गेली. ती गप्प राहिली, पण तिच्या शांततेतच एक मोठा ओरड दडलेला होता. आता तिसरी घटना ऐका. नाशिकचीच एक मुलगी, जिचं वय झालं होतं पण चांगल्या ठिकाणी तिचं लग्न जमत नव्हतं. 2019चे ते वर्ष. त्या मुलीची ओळख तिच्या मेहुण्यामार्फत त्या भोंदूबाबाशी झाली. नाशिकमधील एका प्रसिद्ध ठिकाणी त्यांचं ऑफिस होतं. तिथं पाऊल टाकताच वातावरण वेगळंच जाणवत होतं. बाहेर मोठमोठ्या गाड्या होत्या, आतमध्ये गर्दी आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावर एकच भाव, आशा आणि भीती. त्या मुलीनं पहिल्यांदाच त्या बाबाला पाहिलं. तो तिच्याकडे एकटक पाहत होता, जणू काही तिच्या मनातलं सगळं वाचतोय. काही क्षण शांत राहून तो म्हणाला, मला दैवी शक्ती प्राप्त आहेत. तुझ्या आयुष्यातील सगळे अडथळे मी दूर करू शकतो. तुझं लग्न एका श्रीमंत घराण्यात होईल. तुझं करिअर उज्ज्वल होईल. त्या शब्दांनी त्या मुलीच्या मनात विश्वासाचं बी पेरलं गेलं. कारण तिच्या आयुष्यात खरोखरच अडचणी होत्या. गळ्यात घालायला एक खडा दिला, तो काढला तर अनर्थ होईल सांगितलं. नकळत तिच्याकडून तो खडा काढला गेला आणि 2021मध्ये तिचा साखरपुडा मोडला. ती पूर्णपणे खचली आणि याच क्षणी त्या भोंदूबाबाने तिच्या कमकुवतपणाचा फायदा घेतला. त्यानं तिला सांगितलं, चांगल्या ठिकाणी लग्न होण्यासाठी तुला विशेष खडा घालावा लागेल. आणि तिच्याकडून त्यावेळी त्यानं 50,000 रुपये घेतले. तिला एक सिद्ध केलेला पुष्कराज खडा दिला. काही दिवसांनी योगायोगाने तिचं लग्न ठरलं आणि त्या बाबाने लगेच तिला सांगितलं, पाहिलंस का, हा माझा चमत्कार आहे. तिचा विश्वास आता पूर्णपणे त्याच्यावर बसला. नोव्हेंबर 2022 एक दिवस काही विधींबाबत चर्चा करण्यासाठी बाबांनी तिला ऑफिसमध्ये बोलवलं. त्या दिवशी होणारा नवरा कामात व्यस्त होता. दाजी कामानिमित्त बाहेर गेले होते, म्हणून एकटीच ती त्या ऑफिसमध्ये गेली आणि त्या दिवशी तिच्या आयुष्यातलं सर्वात भीषण सत्य तिच्या समोर आलं. बाबाने तिला आपल्या चेंबरमध्ये बोलवलं. प्रसाद म्हणून एक पेढा खायला दिला आणि तांब्याच्या भांड्यातलं पाणी पाजलं. काही क्षणातच तिचं डोकं जड झालं, डोळे फिरू लागले, शरीरावरचं नियंत्रण सुटत चाललं. ती घाबरली. मला काय होतंय ती विचारू लागली, पण त्याचे उत्तर इतर वेळी देतो तीच. त्या असहाय्य अवस्थेत त्यानं तिचाही फायदा घेतला. ती विरोध करत होती, नको नको म्हणत होती, पण तिचा आवाज कमकुवत होत चालला होता. आणि त्याच वेळी त्या भोंदूबाबाने तिच्या मनात भीती रोवली. जर तू माझं ऐकलं नाहीस तर तुझ्यावर परमेश्वराचा कोप होईल. तुझा होणारा पतीही वाचणार नाही. संबंध बनवून मी तुला पवित्र करत आहे. तू माझी प्रियसी हो. मी तुझा कृष्ण आहे, तू माझी राधा. त्या शब्दांनी तिचं मन पूर्णपणे तुटलं. शरीरावर झालेल्या जखमांपेक्षा त्या मानसिक जखमा खोल होत्या. आता भीतीपोटी ती शांत राहिली. तिचं लग्न झालं, पण लग्नानंतरही तिचं आयुष्य काही शांत झालं नाही. बाबांनी पुन्हा फोन करून तिला व तिच्या नवऱ्याला त्याचा आशीर्वाद घेण्यासाठी बोलवलं. त्या नवऱ्याचाही त्या बाबांवर विश्वास, त्यामुळे तो आपल्या बायकोला घेऊन तिथं गेला. पण तिथंही त्या बाबांचं वर्तन काही बदललं नाही. पतीला बाहेर बसवून पुन्हा तिच्यावर अत्याचार करण्यात आला. विधी पूर्ण नाही केला तर तुझा संसार उद्ध्वस्त होईल अशी धमकी देऊन तिला वारंवार त्या जाळ्यात ओढलं गेलं. आता ती आतून पूर्ण तुटत चालली होती. पण भीती, लाज आणि समाजाच्या दबावाखाली ती अजूनही गप्प राहिली. बाहेर मात्र त्या बाबांची प्रतिमा जरा वेगळीच होती. तो स्वतःला मोठा माणूस म्हणून दाखवायचा. मोठमोठे नेते, अधिकारी, सेलिब्रिटी त्याच्याकडे येतात असं सांगायचा. आणि या सगळ्या ग्लॅमरच्या आड त्याचा खरा चेहरा मात्र
लपलेला होता. त्याच्या दरबारात येणारे लोक हे फक्त सामान्य नव्हते. मोठमोठ्या घरांतील महिला, राजकारण्यांच्या कुटुंबातील महिला, पोलीस अधिकाऱ्यांच्या घरातील महिला, अशा अनेक प्रभावशाली लोकांचा त्याच्यावर विश्वास होता आणि हाच त्याचा सर्वात मोठा सुरक्षा कवच होता. कारण जेव्हा माणूस समाजात मोठ्या स्थानावर असतो तेव्हा त्याला स्वतःची इज्जत जपणं जास्त महत्त्वाचं वाटतं आणि याचाच फायदा तो घेत होता. प्रत्येक जण आतून तुटत होता पण बाहेरून शांत होता. कोणीच आवाज उठवत नव्हतं, कारण सगळ्यांना एकच भीती की आपली बदनामी होईल. आणि अशा शांततेत त्यांचं साम्राज्य दिवसेंदिवस वाढत गेलं. पण त्याचे कारनामे काही इथेच थांबले नव्हते. तो फक्त महिलांनाच नाही तर व्यावसायिक लोकांनाही फसवत होता. तो त्या व्यावसायिक लोकांना म्हणायचा, माझ्याकडे एक विशेष खडा आहे, हा घातलास तर तुझ्या बिझनेसमध्ये जबरदस्त फायदाही होईल. अडचणीत असलेला माणूस आशेच्या शोधात असतो आणि तो त्या आशेचाच व्यापार करत होता. लोक म्हणायचे, तो बाबा चमत्कार करतो. ज्यांना वर्षानुवर्ष मुलं होत नाही त्यांनाही तो आई बनवतो. आणि याचं विश्वासाने कित्येक स्त्रिया त्या दरवाजापर्यंत पोहोचत होत्या. पण त्या दरवाजाच्या आत काय चाललंय याची कुणालाच काहीच कल्पना नव्हती. हळूहळू त्या बाबांची कीर्ती वाढतच गेली. गावोगावी, शहरोशहर एकच चर्चा. त्याच्याकडे गेलं की दिवस जातात, आई होण्याचं सुख महिलांना प्राप्त होतं. ज्या स्त्रिया वर्षानुवर्ष लेकरांसाठी तडफडत होत्या, ज्या घरांमध्ये मूल नसल्यामुळे ताण, टोमणे, दुःख भरून राहिलं होतं, त्या सगळ्याच आशेनं त्या बाबांच्या दरबारात येऊ लागल्या. काही नवरे तर मुलं होण्यासाठी आपल्या बायकांना तिथं घेऊन आले, तर काही बायका एकट्याच आई होण्यासाठी तिथं आल्या. काहींच्या डोळ्यात अश्रू होते तर काहींच्या मनात शेवटची एक आशा. आणि त्या प्रत्येक भावनेचा, त्या प्रत्येक कमकुवतपणाचा तो माणूस फायदाच घेत होता. तो म्हणायचा, तुझ्यावर वाईट शक्ती आहे म्हणून तुला मूल होत नाही. मी विशेष विधी करेन, तुझ्या पोटी लेकरू येईल. आणि मग तीच त्याची जुनी पद्धत. खोलीचा दरवाजा बंद, नवऱ्याला बाहेर बसवणं आणि बाईला एकटी आत. ही पूजा आहे, ही प्रक्रिया आहे, डोळे बंद कर असं सांगत तो त्या स्त्रियांना विश्वासात घ्यायचा. कधी प्रसाद तर कधी पाणी. आणि त्यानंतर त्या स्त्रिया अर्धवट शुद्धीत, गोंधळलेल्या अवस्थेत. आणि त्या असह्य क्षणाचा तो गैरफायदा घेत होता. त्याला तर वयाचं भान नव्हतं, समोर कोण आहे याचं भान नव्हतं. 60 वर्षांचा तो माणूस, पण त्याच्या समोर येणाऱ्या स्त्रिया काही त्याच्या मुलींच्याच वयाच्या असायच्या, काही त्याच्या निम्म्या वयाच्या, तर काही वृद्ध, आयुष्यभराच्या दुःखाने थकलेल्या स्त्रिया. पण त्या सगळ्यांसाठी तो फक्त एकच गोष्ट पाहत होता, त्यांची कमकुवतता, त्यांचा विश्वास. कोणतीही स्त्री त्याच्या नजरेतून सुटली नाही, ना तरुण, ना विवाहित, ना वृद्ध. आणि हे सगळं चालू होतं चमत्कार या नावाखाली. बाहेर लोक म्हणायचे, बाबांनी हात लावला की दिवस जातात, पण आत त्या हातांमागचं सत्य कुणालाच माहिती नव्हतं. किती आयुष्य उद्ध्वस्त झाली, किती स्वप्न तुटली, किती स्त्रिया आतून कोसळल्या हे कोणीही मोजलंच नाही. पूजा करणे, मंत्र म्हणणे आणि देवाचा आशीर्वादानं यदाकदाचित मुलं झालीच तर बाबांवरचा विश्वास अजूनच दृढ. एकीकडून दुसरीकडे, दुसरीकडून तिसरीकडे की बाबांमुळे मुलं झालं. तिथं गुण येतो, जा. इकडे बाबा मात्र दिवसेंदिवस श्रीमंत होतोय लोकांचा पैसा घेऊन. पण प्रत्येक घडणाऱ्या गुन्ह्याला एक दिवस शेवट असतोच ना. त्या ऑफिसमध्ये दुसऱ्या काम करणाऱ्या एका तरुणाच्या लक्षात हळूहळू हे सगळं येऊ लागलं. त्याने पाहिलं, महिलांना आत एकटं घेतलं जातं, दरवाजे बंद होतात आणि काहीतरी चुकीचं इथे घडतं. त्याने गुपचूप त्या ऑफिसमधील CCTV फुटेज मिळवले. 50पेक्षा जास्त व्हिडिओ, ज्यात त्या बाबाचं खरं रूप दिसत होतं.
सुरुवातीला त्या तरुणाने चुकीचा मार्ग निवडला. त्यानं या व्हिडिओंचा वापर करून पैशांसाठी दबाव टाकण्याचा प्रयत्न केला त्या बाबांवर. पण तो प्लॅन त्याचा फसला आणि त्यानंतर गोष्ट आणखीच गुंतागुंतीची झाली. बाबा त्या मुलाला म्हणाले की जे करायचं आहे ते कर, मी काही घाबरत नाही कुणाला. आता मात्र हा मुलगा चिडला. बाबाला चांगलाच धडा शिकवावा म्हणून यांना जी मुलगी तिच्या दाजींसोबत या महाराजांकडे आली होती, या मुलाने तिच्या दाजींलाच त्या मुलीचा व्हिडिओ पाठवला. हा बाबा चांगला नाही. तुमच्या मेहुणीसोबत तिकडे काय काय घडलं ते त्यानं सांगितलं. हा दाजी मात्र घाबरला नाही. उलट तो आपल्या मेहुणीच्या पाठीशी उभा राहिला. तिच्याकडे गेला आणि आपण त्या बाबांबद्दल काय काय ऐकलं ते तिला सांगितलं. तुझ्यासोबत सुद्धा तिथे असं काही घडलं आहे का ते विचारलं. मुलीचं लग्न झालं होतं. संसार मोडेल या भीतीनं ती आजही शांत होती. पण या दाजींनी तिला धीर दिला. मी, आपलं कुटुंब तुझ्या सोबत आहोत. तुला काहीच होणार नाही. तुझा संसार मोडणार नाही. आम्ही तुझ्यासोबत आहोत असं सांगितलं. आणि त्यावेळी ही मुलगी ढसाढसा रडली. आणि गेल्या 2-3 वर्षात आपल्यासोबत कित्येकदा हे घडलं तिनं आपल्या दाजींना सांगितलं. तिचे दाजी तिला पोलीस स्टेशनमध्ये घेऊन गेले. तेही न घाबरता. आणि त्या भोंदू बाबांविरोधात त्यांनी पहिल्यांदाच तक्रार केली. सगळं सत्य सांगितलं. अनेक मोठमोठ्या व्यक्ती बाबांकडून होत्या, पण त्या मुलीच्या एका तक्रारीनं, त्या एका धैर्यानं एक मोठं जाळं उघड झालं. पोलिसांनी तपास सुरू केला. फार्म हाऊसवर छापे पडले. आक्षेपार्ह व्हिडिओज सापडले आणि तो देव म्हणून वावरणारा माणूस, अखेर त्याला अटक झाली. हे पाहून, हे ऐकून दुसऱ्या काही महिलाही पुढे आल्या. त्यांनीही भोंदू बाबावर तक्रार नोंद केली. आता त्याच्या ऑफिसमध्ये अगोदर जो मुलगा काम करायला लागला होता, त्याच्या 7 महिन्याच्या गरोदर बायकोसोबत या बाबांना जे कृत्य केलं होतं ते देखील पुढे आलं. त्या भोंदू बाबांवर तक्रार झाली आहे हे समजलं तेव्हा त्याची बायको, त्याचं पूर्ण कुटुंब त्याच्यासोबत होतं. त्याची बायको त्याला म्हणू लागली की माझ्याही सोबत हेच घडलं होतं ना. तेव्हा आता आपणही पुढे जाऊन बोलायला हवं, तक्रार करायला हवी म्हणू लागली. आधी तर तो घाबरला, पण त्याचं कुटुंब, त्याची बायको हे त्याच्या पाठीशी उभे राहिले. आणि त्या मुलाने शेवटी या भोंदू बाबावर तक्रार नोंद करायचं ठरवलं. आता हा मुलगा पोलिसांकडे त्याची तक्रार नोंद करतो. तो त्या ठिकाणी त्याच्या हाताखाली काम करायचा, त्यामुळे त्याच्याकडे बाबांच्या 48 ठिकाणच्या प्रॉपर्टीची कागदपत्र देखील होती. ते सुद्धा तो पोलिसांकडे जमा करतो. त्याच्याकडे असणारा तो पेनड्राईव्ह सुद्धा तो पोलिसांना द्यायला तयार झाला. आणि मग हळूहळू एक मोठं जाळं उघड होऊ लागलं. लोकांना फसवणं, भीती दाखवणं, अंधविश्वासाचा गैरफायदा घेणं आणि त्याहून भयानक म्हणजे पूजाच्या नावाखाली महिलांवर अत्याचार करणं. आता हा भोंदू बाबा मोठ्या अडचणीत येणार आहे. 1 नाही, 2 नाही, तर 4 तक्रारी त्याच्या विरोधात नोंद झाल्या. अनेक महिला अजून घाबरलेल्या आहेत, पण काही दिवसांनी नक्कीच पुढे येऊन त्या लवकरच बोलतील. या ढोंगी विरोधात तक्रारी करतील. ही कथा इथेच संपत नाही, कारण ही फक्त एका कुटुंबाची गोष्ट नाही. ही त्या प्रत्येक व्यक्तीची गोष्ट आहे जी अंधविश्वासामुळे डोळे झाकून कुणावरही विश्वास ठेवते आणि शेवटी फसते. मित्रांनो, अंधविश्वास हा कधीच उपाय नसतो. तो फक्त माणसाला कमजोर बनवतो. जेव्हा आपण आपल्या दुःखात, समस्यांमध्ये अडकतो, तेव्हा कोणीतरी चमत्कार दाखवेल या आशेनं आपण डोळे झाकून त्याच्यावर विश्वास ठेवतो. पण लक्षात ठेवा, देव कधीच भीती दाखवून, लपवून, बंद दरवाजामागे काम करत नाही. जो माणूस तुम्हाला घाबरवतो, धमकावतो किंवा हे कुणाला सांगू नको असं म्हणतो, तो कधीच देव नसतो. तो फक्त तुमच्या विश्वासाचा गैरफायदा घेणारा असतो. समाजाने आता जागं होणं गरजेचं आहे, कारण गप्प बसणं म्हणजे अशा लोकांना अजून बळ देणं. आणि एकाचा आवाज अनेकांचं आयुष्य वाचवू शकतो. त्या नराधमाला खरंच कडक शिक्षा होईल का, की पुन्हा कुणाच्या ताकदीनं तो सुटून जाईल? आणि तो एकटाच होता, की अजून कोणी त्याच्या या काळ्या खेळात सहभागी होतं? ज्याला हे सगळं माहिती असूनही तो आजही शांत होता. तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत खाली कॉमेंटमध्ये नक्की लिहा.
जे मनात आहे ते बोलून टाका. या भोंदूबाबाविषयी आणि त्याच्याकडे जाणाऱ्या त्या लोकांविषयी आणि चूक नक्की या प्रकरणात कुणाची आहे ते पण खाली कॉमेंटमध्ये सांगायचं अजिबात विसरू नका. भेटूया लवकरच काही नवीन स्टोऱ्यांमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, सतर्क रहा. धन्यवाद.